मुंबई में मराठा आरक्षण आंदोलन को लेकर हालात लगातार गर्माते जा रहे हैं। हाईकोर्ट ने राज्य सरकार को सख्त निर्देश देते हुए कहा कि सड़कों पर जाम करने वाले आंदोलनकारियों को मंगलवार शाम 4 बजे तक हटाया जाए। अदालत ने साफ कर दिया है कि न्यायालय के आदेश का पालन करना प्रशासन की जिम्मेदारी है और फिलहाल किसी को भी मुंबई आने की अनुमति नहीं दी जानी चाहिए। ये निर्देश ऐसे समय पर आया है जब मराठा आंदोलन ने पूरे राज्य का ध्यान अपनी ओर खींचा हुआ है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी इस मसले पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अदालत के आदेशों का पालन करना प्रशासन का कर्तव्य है और सरकार उसी दिशा में काम कर रही है। साथ ही उन्होंने आंदोलन के दौरान महिला पत्रकारों से हुई छेड़छाड़ को बेहद निंदनीय बताया है और कहा कि मराठा आंदोलन के इतिहास में ऐसा पहले कभी नहीं हुआ। फडणवीस ने विपक्ष पर भी हमला बोलते हुए कहा कि सत्ता में रहते हुए उन्होंने मराठा समाज के लिए ठोस कदम क्यों नहीं उठाए। जो भी काम हुआ है वह उनकी और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की सरकार ने किया। इधर एनसीपी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने आजाद मैदान पर आंदोलनकारी नेता मनोज जरांगे से मुलाकात की। वहीं व्यापारियों की दुकानें के बंद रहने और भूखा मारने के आरोपों पर फडणवीस ने सफाई दी कि दुकानें बंद करवाने का काम सरकार ने नहीं किया, बल्कि हंगामा होने के डर से व्यापारियों ने खुद ऐसा किया था। पुलिस सुरक्षा का आश्वासन देने के बाद अब दुकानें खुल चुकी हैं। कुल मिलाकर मराठा आरक्षण का मुद्दा एक बार फिर राजनीतिक और कानूनी टकराव के केंद्र में आ गया है। आंदोलनासंदर्भात आणि 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला, त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे। त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे, त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे। सर, पत्रकारांवर देखील हल्ले झालेत। खरं तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशनला पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे, महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले। मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे। पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे, कारण आपण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात। अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे। होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही। पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं। आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन? काढलं का त्यांनी? उलट मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत। जे निर्णय झाले मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतले, तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे। सर, साऊथ मुंबईच्या लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झाली अशी टीका केली जाते, काही ऍक्टर्सनी सुद्धा तसं ट्विट केले। नाही, लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झालं असं म्हणता येणार नाही, कारण काही ठिकाणी स्पोरॅडिक
अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले, त्या ठिकाणी अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामे केलेले आहेत. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झाली असं म्हणता येणार नाही. हा, माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.